कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता। यासह बगीचा, शाळा, मॉल आदी ठिकाणे सुद्धा बंद करण्यात आली होती। यात गेली 5 महिने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे सुद्धा बंद होती। आपल्या सगळ्यांना विदितच आहे की कोरोनाचं संकट जगव्यापी होतं। या संकटावरती मात करण्यासाठी शासन प्रशासन आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवी संघटनांनी त्याच्यात मदत केली। आज आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत। अनलॉक केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याचप्रमाणे अनलॉक करताना सगळ्या गोष्टींना थोडी शिथिलता सरकारने दिलेली आहे। या सगळ्या शिथिल करण्यामध्ये, अनलॉक करण्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपण मॉल चालू करतो, जेव्हा आपण बार चालू करायला परवानगी देतो, तेव्हा भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे आत्मिक असणारं स्थान म्हणजे आमचे मंदिरं आहेत, देवस्थाने आहेत आणि आमच्या तिथे श्रद्धा आहेत। लोकांना आपला भक्तिभाव उजागर करण्याच्यासाठी, आपल्या श्रद्धास्थळी पोहोचण्याच्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी मंदिराला सुद्धा तुम्ही अटी आणि शर्तीच्या मध्ये घालून त्या भाविक भक्तांना आपल्या चरण तिथे स्पर्श करता आले पाहिजे, त्यांच्या माथ्यावर आपला माथा त्यांच्या डोक्यावर ठेवता आलं पाहिजे आणि आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे, आपली श्रद्धा व्यक्त करता यायला पाहिजे। यासाठी मंदिरंसुद्धा खुले करावे असं भारतीय जनता पार्टीचं आज आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे। आधीच सांगितलं मी की जर आपण या राज्यातली मंदिराची दुकानं उघडे करू शकतो, आपण मॉल उघडे करू शकतो, आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी अटी आणि शर्ती लावून उघडं करण्याच्या साठी सांगू शकतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपण आता परतीच्या मार्गाला लागलेला आहे, वन्स अगेन आपण बिगिनिंगच्या सुरुवातीला झालो आहे। हे जर सगळ्या क्षेत्रामध्ये करू शकतात तर मग मंदिरच का बरं आपण त्यापासून दूर ठेवता, हा आमचा सगळ्यांचा सवाल आहे। आमची सगळ्यांचा शासनाला प्रशासनाला सहकार्य आहे, फक्त त्यांनी आमच्या श्रद्धा आणि आमच्या भावनासुद्धा ओळखून घ्याव्या। म्हणून भारतीय जनता पार्टीचा आजचा हा घंटानाद आंदोलन होतं। मोठ्या संख्येने पाऊस येत असताना सुद्धा लोक इथे जमा झालेली आहे। यातून त्यांची श्रद्धा आपल्याला, त्यांच्या भावना आम्हाला शासनापर्यंत पोहोचत्या झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही हा घंटानाद आंदोलन। अनेक मंदिर व्यवस्थापक मंडळाने शासनाच्या नियमांचे पालन केले, मात्र 5 महिने जाऊन सुद्धा प्रशासनाने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला नाही। अमरावती शहरातील सुद्धा प्राचीन अंबादेवी, एकविरा देवी मंदिर, सर्व इतर मंदिरांमधील भाविकांची आस्था असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला केली होती। संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या धार्मिक संस्था आहे, विविध संघटना आहे, त्यांच्या माध्यमातून उद्धवा सरकार जागं हो या हेतूने घंटानाद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेस करण्यात येत आहे आणि ह्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा आहे। एकीकडे केंद्र शासनानं यापूर्वीच देशभरातील संपूर्ण मंदिरं उघडण्यात यावे असं परिपत्र काढलं असताना सुद्धा देशभरातील अनेक प्रमुख मंदिरं उघडण्यात आलेले आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सुद्धा सगळे देवस्थानं उघडण्यात यावे अशी मागणी विविध संघटना, विविध व्यक्तींनी पकडून धरलेली आहे आणि तरी देखील हे सरकार जागं होत नाही। त्यामुळे आज या ठिकाणी उद्धवा जागं हो, दार उघड उद्धवा दार उघड हे स्लोगन घेऊन आम्ही घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। खरं पाहिलं तर या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं उघडण्यात आली पाहिजे। सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे देवस्थान आणि अशा या महामारीच्या काळामध्ये ज्यावर भगवंतावर सगळ्यांचा विश्वास असतो आणि त्या ठिकाणी हे सरकार कुठेतरी आम्हाला दडपण्याचं धोरण करत आहे, विरोधास विरोध करण्याचं जे यांनी धोरण अवलंबलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर मंदिरं उघड्या करण्यात यावं, सुरू करण्यात यावं ही उद्धव सरकारला, ठाकरे सरकारला आम्ही विनंती करतो। मात्र प्रशासनाने मंदिर खुले करण्यास निर्णयावर डोळेझाक केली। एकीकडे प्रशासनाने बाजारपेठ, मॉल, हॉटेल्स, दारूची दुकाने खुली करण्यात आली, मग ज्या ठिकाणी प्रार्थना, पूजा अर्चना केली जाते अशी मंदिरे खुली करण्यास दुर्लक्ष का, या प्रश्नाने त्रस्त होऊन शेवटी शनिवारी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद मंत्री की मुझ पर जवाबदारी। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से व सर्व देवस्थल ट्रस्ट व सभी संतों के माध्यम से घंटानाद आंदोलन यहाँ एकविरा देवी संस्थान में लिया गया। विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिछले
जो भी देवस्थल है उनकी व्यथा देख रहा है। 5 महीनों से सभी मंदिरों में ताले लगे हुए हैं। यहाँ तक कि धीरे धीरे अब बाजार पेट, भीड़ भाड़ वाले इलाके, बैंक, कार्यालय, यहाँ तक कि दारू की दुकानें तक भी इस सरकार ने खोल दी है। लेकिन हिंदुओं की आस्था के लिए कई बार उनको निवेदन दी गई, मंदिर खोलने के लिए कई बार मांग की गई है, लेकिन यह सरकार हिंदुओं की आस्था को अनदेखा कर रही है, जो कि विश्व हिंदू परिषद बजरंग दल कभी बर्दाश्त नहीं करेगा। और आज सर्व समाज को संगठित कर हमने केवल घंटनाद आंदोलन किया है और महाराष्ट्र सरकार से ये मांग करते हैं कि जल्द से जल्द मंदिरों को खोल दिया जाए, क्योंकि मंदिरों में जो पुजारी है, जो फूल बेचने वाले, प्रसाद बेचने वाले हैं, इनकी हालत बड़ी बेकार है। उनके भूखे मरने की नौबत आ चुकी है और विश्व हिंदू परिषद बजरंग दल यह कभी बर्दाश्त नहीं करेगा कि हिंदुओं की आस्था के साथ खिलवाड़ किया जाए। जिस तरह आज उनको शराब की दुकानें खोलना ज़्यादा उचित लग रहा है, तो उसी तरह हम हिंदुओं की मांग है सभी देवस्थल ट्रस्ट की तरफ से कि जल्द से जल्द अब मंदिरों को खोल दिया जाए। अन्यथा हमने आज सिर्फ केवल घंटनाद आंदोलन किया है, आगे समय में हमारा आंदोलन और तीव्र होगा और सर्व समाज, हिंदू समाज को संगठित कर हम रास्ते पर उतरेंगे और महाराष्ट्र सरकार का निषेध करेंगे। जय श्री राम। सह भाजपा नगरसेवकांनी अंबादेवी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। सर्व पदाधिकाऱ्यांनी घंटा वाजवून प्रशासनाला मंदिर खुले करण्याची मागणी केली। बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एकविरा देवी मंदिरासमोर नारे देण्यात आले। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अनिल शाहू, बजरंग दलाचे संयोजक संतोष सिंह गहरवार, जिल्हा महामंत्री बंटी पारवाणी, मातृशक्ती प्रमुख अर्चना देवडिया सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर भाजपा नगरसेवकांनी अंबादेवी मंदिरासमोर घंटानाद करून मंदिर खुले करण्याची मागणी केली। घंटेच्या निनादात सर्वांचे लक्ष या आंदोलनाने वेधून घेतले। यावेळी उपमहापौर कुसुम साहू, नगरसेवक प्रणित सोनी, राधा कुरील, सुरेखा लुंगारे यांच्यासह अनेक नगरसेविका उपस्थित होत्या। आज सर्व मंदिरं उघडं असे सगळं जे घंटानंद आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जे सगळे संस्थानिक आहे मंदिराचे, त्यांच्या वतीने आम्ही इथे अंबादेवीच्या प्रांगणामध्ये हे आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही उद्धवजीला सांगू इच्छितो की तुम्ही सर्व मॉल उघडले, दुकानं उघडले, दारूचे दुकानं उघडले, परंतु जे हिंदूचं श्रद्धास्थान आहे, जे मंदिर आहे की तिथे त्यांच्या सगळ्या श्रद्धा दडलेल्या आहे, तर तिथे त्यांना मंदिरामध्ये गेल्यानंतर जे म्हणजे हे मिळतं, तर समाधान मिळतं, तर ते मंदिरं तुम्ही का उघडत नाही, त्याच्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। त्यांनी हे मंदिरं उघडावे अशी आमची सर्वांच्या वतीने त्यांना मागणी आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।